आहे ती राधा मोहन मंदिर आहे. नावं पण खूप कठीण आहे तिथली. सो काय करणार. फोटोशूटसाठी खूप भारी जागा आहे, पण आम्ही फोटोशूट करत नाहीत. आधीच आम्ही खूप लेट आलो आहे, त्यामुळे मग पटापट फिरून पटापट घरी जायचं आहे. बघा ही इथे थकलेली अशा येते फिरून थोडाफारच. खूप जण इथे येऊन सुद्धा गेलेत, इंडियातलेच नाही बाहेरचे सुद्धा इकडे येऊन सगळं व्हिजिट करून गेलेले आहेत. सगळ्यांना खूप सुंदर वाटते बघायला. आम्ही जवळचे असून आम्ही आलो नव्हतो. आम्ही येऊन गेलोत मागच्याच वर्षी. याच वर्षी फक्त मम्मी पप्पा नव्हते आलेले, तर आम्ही आज मम्मी पप्पांना घेऊन आलो. मागच्या वर्षीच आम्ही आलेलो. आता 1 वर्ष झाला असता, पुढच्या महिन्यात आम्ही आलेलो त्याला. थकले मी सध्या. आणि आता हे एक मंदिर आहे. हे कसलं मंदिर आहे? श्री राधारमण मंदिर आहे हे. राधारमण मंदिर आहे हे. परत आम्ही आतमध्ये चाललोय. तुम्ही बोलत असाल ही एकटी नुसती बडबड बडबड करते, तर तुम्हाला पण मी इन्फॉर्मेशन देईन तेव्हा तुम्हाला पण समजेल. नाही तर मला सुद्धा माहीत नाही आहे. मी पण वाचून वाचूनच तुम्हाला सांगते काय आहे काय नाही ते. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. इथे राधारमण मंदिर. इथे मे बी राधा राहत असे, असंच काहीतरी बनवलं असेल. पण इथे कुत्र्यांची फॅमिली, कुत्री आहे तिकडे सगळी बसलेली. राधा तर आपल्याला दिसणार नाही, पण कुत्री दिसली. सो हे बघा कुत्री बघा कशी बसल्यात, राखणदार आहेत ती. त्यात अशा रीती आम्ही चाललोय, कारण कुत्र्यांचा काहीच भरोसा नसतो, कधी उडून पडतील. इथे अशा इथे पाऊस सुद्धा आला आणि आम्ही एक पण छत्री आणलेली नाहीये. आम्हाला फिरावं लागणार जोरात पाऊस आला तर आम्हाला दिसत फिरावं लागणार आहे आता. हे बघा इथे कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत. एक पण फोटो काढलेला नाहीये. फोटो काढायचे तुला काय काढू फोटो? कपडेच नाही चांगले आहे. हिचं असं म्हणणं आहे का माझ्याकडे कपडेच चांगले नाही आहेत. हे बघा पूर्ण लुक झालेले आहेत काढून. 1-2 फोटो काढले. हे कसलं तरी मंदिर, गोकुल नंदजी मंदिर. हे बघा ते सॉन्ग पाहिजे होतं ना, तुमचं मस्त ड्रेस काढले असते. पाऊस आलाय पण नशीब इथे झाड आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त पाऊस लागत नाही. आम्हाला नाहीतर खूप पाऊस लागला असता आम्हाला. पाऊस कमी आहे त्यामुळे. आणि इथे काहीतरी फ्रूट आहे, काय आहे काय समजत नाही. ते पिकलेला पण आहे. इथे काय काय आहे? गोविंद देव मंदिर आहे, राधा गोपीनाथ मंदिर, नंदगाव इकडे. इथे नंदगाव खाली जायला लागेल. यज्ञशाळा पण आहे. कोणता मंदिर तिकडे कृष्ण राधा कृष्ण तिकडे उतरायचं पाण्यावर पप्पा माझे सांगायला लागलेत आंब्याचं झाड, काजूचं झाड असे पप्पा सांगायला लागले. पप्पा माझे तुम्हाला फर्स्ट टाइम दिसले असतील व्लॉगमध्ये. फर्स्ट नाही सेकंड, जास्त नाही दिसले असतील, आजच दिसत आहेत तुम्हाला.
हा विला आहे. तुम्ही बोलत असाल आम्हाला पण वाचता येते, तूच वाचूनच सांगते, आम्हाला पण वाचता येते, तरी पण मी बोलेन, कारण मी बोलली नाही तर काय उपयोग त्याच्यात ब्लॉगचा. सांगायला लागेल ना की बाबा हा आम्ही कोणत्या पॉइंटला आहेत, काय आहे हे, काय आहे काय नाही. म्हणून मला त्यांना पण सांगावं असं वाटेल ना लागतं. की हा बाबा मला या पॉइंटवर जायचं. कृपया जूते बाहेर निकाल की जाल. दीदी आपण इथे फोटो काढलेले आठवते का? हो, चिराग सोबत इथे फोटो काढलेले आठवते का? हे एक मंदिर बघा. मग तिकडनं बाहेर जायचं. असाच वरती येतो. नाही मग तिकडनं आपण बाहेर निघून जायचं. मग अर्धच फिरले. अर्धच फिरत येतात पण. हे बघा कसं दिसते, बघा कसं जंगल बघा कसं दिसते. चल ना पप्पा बोलले. अशा रीते गाईज मी आता पडली असती मस्त तोंडावर. आम्ही दोघी पडलो असतो आता, पण नशीब वाचलो. मस्त फोटो मग आम्ही येऊन करून गेलो ना पावसाच्या चिखलात बसून काढू काय किती पण फिरण्यासाठी आपण आहे त्याच पॉइंटला सर्व एक सारखं. पाऊस आलाय, आम्ही थोडंफार भिजतोय, पण कालतून आता फिरायचं आहे ना, छत्र्याने आणलेल्या. या बिचारीचं हालत बघा काय झालंय. ड्रेस असा घालून आले का तिला उचलून चालायला लागतं, आणि तिचा BF चाललाय कॉलवर बोलत तर तो BFच आहे असं आम्ही गृहीत धरलंय, कारण त्यांच्या वागण्यावरून समजतंय आम्हाला. आणि ते विरारवरून आणि ते स्पेशली विरारवरून इकडे आलेत. आता पाऊस आला, खूप जोरात पाऊस आलाय. तर काय तिकडे आम्ही मागे आलेलो तेव्हा खूप मस्त होतं. इथं झोका आहे, त्याच्या राधाकृष्ण सुद्धा होते. आणि आज जाऊन बघतो तर मूर्त्या काढलेल्या तिथल्या, आणि गेटसुद्धा बंद आहे. आम्ही तिकडे बसून काढलेले होते फोटो. चल उतर. माझ्या पप्पांना सुद्धा घाई झाले, त्यामुळे बघायला नाही भेटत आहे. फोटो आहे त्याचा. अशा इथं थकलो आहे, पण ते फिरायचं अजून खूप जास्त आहे, पण आमच्या ताकद नाही आता फिरायचा, त्यामुळे आम्ही निघतोय बाहेर. आणि हे मान मंदिर आहे, मान मंदिर. पोरांना पटवायची कॉलेज शिट्या मारायची. कॉलेजमध्ये जाते बरोबर मी 11:30 वाजता जाते. 11:30 वाजल्यापासून ते डायरेक्ट 6ला घरी. आम्ही आता मान मंदिरामध्ये चाललोय. हे बघा असे प्लेस खूप सुंदर आहे इथला, पण पावसामध्ये अवॉइडच करा येणं इकडे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये येणं खूप सुंदर वाटेल, कारण हिरवं पण असतं इकडे, पण पावसाळ्यात कसं चिखल असतं. आणि हा बंगलो बघा किती सुंदर बंगलो आहे. बाया पडले. चला मी पण जाते पाया पडायला आतमध्ये ना, तुम्हाला मी नीट दाखवते कसं काय आहे ते. किती भारी वाटते. याला मान मंदिर बोलतात. असं सुंदर असं मंदिर. हे बघा
इथे उन्हाळ्यात बनवलेला पण सर्व पावसामुळे काढले. तेव्हा ते तसे सजवत असतील केले. काय भारी असते इकडे. गरबा रात्रीच्या होळी पण मस्त होत होती. दीदी डेड बॉडी बघ. रात्रीचे येतच दीदी डेड बॉडी. अगं काय सांगते, एवढी मोठी माणसाची डेड बॉडी पडलेली. रात्रीचे लोक येत असतील. काय दीदी तू पण माणसाला घेतला नाही. झालं ना दवाखान्यात फोन कर. मेलाय तो पोस्टमॉर्टम करायला. मी करते. तुला बिडू कापायला दिलता. तुला इथून काम सोडायला लागलं. तू पण तसाच होती. हे बघा किती सुंदर दिसतात राधाकृष्ण. हे बघा हो जाऊ आरतीची बघितलं ना. चला मग आता नीट नाहीये.